हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत सिस्टमॅटिक्स, टॅक्झोनॉमी, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, नॅचरल क्लासिफिकेशन अँड फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सो आपण सेकंड लेसनला सुरुवात करतो आहे, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, सो सिस्टमॅटिक्स म्हणजे काय तर ह्याला दुसरा वर्ड त्यांनी यूज केला आहे क्लासिफिकेशन. आणि क्लासिफिकेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे वर्गीकरण. ओके, डायव्हर्सिफाय करायचं, डिवाईड करायचं. ओके, जे सिमिलर असतील त्यांना एका बाजूला, जे नॉन सिमिलर आहेत त्यांना दुसऱ्या बाजूला. ओके, सो सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन कसं झालं आहे. तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 6मध्ये तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये एक क्वेश्चन विचारलं आहे, व्हॉट इज 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ह्या सिस्टीमचं इन्व्हेन्शन कोणी केलं होतं, रॉबर्ट विटेकर यांनी केलं होतं. आणि त्याच्यामध्ये 5 किंगडम येतात. फर्स्ट इज किंगडम मोनेरा, सेकंड किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टे, किंगडम फंगाय, किंगडम ॲनिमेलिया. ओके, इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल 5 किंगडम इथे समोर आहेत आणि ते पाचीच्या पाची किंगडम तुमचे स्टडी करून झालेले आहेत. ओके, सो किंगडम मोनेरा आणि प्रोटिस्टा तुम्ही 8th स्टँडर्डला शिकला आहेत, किंगडम प्लॅन्टे फंगाय 9th स्टँडर्डला आणि किंगडम ॲनिमेलिया तुम्ही 10th स्टँडर्डला शिकला आहेत. ओके, आता आपण आपल्या लेसनकडे वळूया पुन्हा. सिस्टमॅटिक्सची सगळ्यात पहिलं आपण डेफिनेशन बघूया. ओके, इथे सिस्टमॅटिक्सचा दुसरा वर्ड मी काय सांगितला, क्लासिफिकेशनसुद्धा म्हणतात त्याला. आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. इट इज द स्टडी, आता ह्याच्यामध्ये अभ्यास केला जातो कशाचा, इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स. आता ह्या सिस्टमॅटिक्समध्ये कसला स्टडी केला जातो तर जो ऑर्गॅनिझम आहे तो कुठल्या काइंडचा आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा आहे, ॲनिमल आहे, प्लांट आहे. ओके, त्यानंतर त्या ऑर्गॅनिझममध्ये पुन्हा डायव्हर्सिटी किती आहे, ओके, वेगवेगळे किती स्पीसीज आहेत ते बघितलं जातं, त्याचा स्टडी केला जातो. प्लस देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप, त्यांना काय केलं जातं, त्या ऑर्गॅनिझम्सना दुसऱ्या ऑर्गॅनिझम्ससोबत कम्पेअर केलं जातं आणि त्यांचे इव्होल्युशनरी रिलेशनशिप बघितली जाते. आता इव्होल्युशनरी म्हणजे काय, कुठून त्यांचं इव्होल्युशन झालेलं आहे किंवा कुठून ते जन्माला आलेले आहेत, म्हणजेच काय तर त्यांचे कॉमन एन्सिस्टर्स बघितले जातात आणि त्यांच्यामधलं रिलेशनशिपचा स्टडी केला जातो. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचा स्टडी केला जातो. सगळ्यात पहिलं काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे कुठच्या काइंडचा आहे आणि त्याच्यामधली डायव्हर्सिटी. त्यानंतर त्या ऑर्गॅनिझमला कम्पेअर केलं जातं दुसऱ्या ऑर्गॅनिझमसोबत. आणि इव्होल्युशनरी म्हणजेच त्यांचे कॉमन एन्सिस्टर्स बघितले जातात आणि त्याचंसुद्धा रिलेशनशिप दुसऱ्या ऑर्गॅनिझम्ससोबत स्टडी केलं जातं. ओके, सो या टोटल कन्सेप्टला म्हणतात सिस्टमॅटिक्स. ओके, आता ह्या सिस्टमॅटिक्सचा शोध कोणी लावला होता तर जी सिम्पसन या सायंटिस्टनी सिस्टमॅटिक्सचा सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेन्शन केलं होतं. ओके, कधी तर 1961मध्ये. सो आता आपण आपल्या नेक्स्ट टॉपिककडे वळूया, दॅट इज टॅक्झोनॉमी. ओके, आता टॅक्झोनॉमिकल एड्स आपण सगळ्यात फर्स्ट लेसनला बघितले आहेत. सगळे एड्स आपण बघितले होते. कुठले होते त्याच्यामध्ये, हार्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम्स, झुओलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क्स, हे सगळे काय झाले, टॅक्झोनॉमिकल एड्स झाले. सो आता इथे आपण थोडंसं स्टडी करणार आहोत टॅक्झोनॉमी म्हणजे काय. सो टॅक्झोनॉमी हा वर्ड 2 ग्रीक वर्डपासून बनलेला आहे. ओके, टॅक्सिस आणि नॉमस हे 2 काय आहेत, ग्रीक वर्ड आहेत. आता त्याचा अर्थ काय होतो तो आपण बघूया. टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट आणि नॉमस म्हणजे लॉ किंवा रूल. ओके, मग टॅक्झोनॉमीचा अर्थ काय होतं, एखाद्या गोष्टीची अरेंजमेंट. आता ती अरेंजमेंट कशाच्या बेसिसवर केलेली असते, लॉज आणि रूल्सच्या बेसिसवर. ओके, काही लॉज आणि रूल्स फॉलो करून जी अरेंजमेंट केली जाते त्याला म्हणतात टॅक्झोनॉमी. ओके, सो आता इथे त्यांनी काय सांगितलं बघा, क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स ऑर प्रिन्सिपल्स. ओके, काही रूल्स आणि प्रिन्सिपल्स फॉलो करून जर क्लासिफिकेशन केलं जातं त्याला म्हणतात टॅक्झोनॉमी. धिस टर्म वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय AP डी कॅन्डॉल. आणि हे कोण आहेत, स्विस बॉटनिस्ट आहेत. बॉटनिस्ट म्हणजे कोण, प्लांट्सचा स्टडी करणारे. जे सायंटिस्ट प्लांट्सचा स्टडी करतात त्यांना म्हणतात बॉटनिस्ट. ओके, आणि ते कुठले होते, स्विसमधले होते. ओके, आता आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया. बेसिकली क्लासिफिकेशन 3 टाईप्समध्ये केलं जातं, आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. ओके, क्लासिफिकेशन 3 टाईप्समध्ये केलं जातं, आर्टिफिशियल, नॅचरल अँड फायलोजेनेटिक्स. आता आपण एक एक करून हे टाईप्स बघूयात. फर्स्ट, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन.
सो आर्टिफिशियल क्लासिफिकेशन कशावरती बेस आहे ते आपण बघूया. इट इज बेस्ड ऑन फ्यू इझिली ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी फीचर्स लाईक हॅबिट, कलर, फॉर्म एक्सेट्रा. ओके, आता हे जे क्लासिफिकेशन केलं जातं आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, ते खूप इझिली आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी बघून क्लासिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की एखाद्या ऑर्गॅनिझमचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बघितले जातात. आता मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर बाहेरून तो ऑर्गॅनिझम कसा दिसतो. फॉर एक्झाम्पल त्याचा कलर कसा आहे, तो कुठल्या टाईपचा आहे, त्याचे केस कसे आहेत किंवा त्याचे लीफ कशा आहेत, तो कसा राहतो, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज बघू शकतो ना, दुसऱ्याच्या समोरच्या ऑर्गॅनिझमच्या ह्या गोष्टी आपल्याला सहज लक्षात येतात. म्हणून काय म्हटलं आहे, इझिली ऑब्झर्वेबल. ओके, अँड नॉन इव्होल्युशनरी. आता इव्होल्युशनरी म्हणजे मी काय सांगितलं होतं, जिथून त्यांची एन्सेस्ट्री स्टार्ट झालेली आहे. पण इथे आर्टिफिशियलमध्ये ह्याचा काही उपयोग नाही आहे, ह्याचा काही स्टडी केला जात नाही. फक्त काही समोर दिसणाऱ्या गोष्टी बघितल्या जातात, इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स बघितले जातात आणि त्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, ऑफन इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ॲफिनिटी विथ अदर ऑर्गॅनिझम. आता इथे ह्या आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये दुसऱ्या ऑर्गॅनिझमसोबत त्याचं काय रिलेशन आहे ते बघितलं जात नाही. ओके, ॲफिनिटी म्हणजे काय, रिलेशनशिप, आणि इररिस्पेक्टिव्ह म्हणजे काय, गृहीत धरलं जात नाही. ओके, सो ह्यांची रिलेशनशिप दुसऱ्या ऑर्गॅनिझमसोबत काय आहे हे गृहीत न धरता हे क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे फक्त एकच गोष्ट बघितली जाते, तर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, हॅबिट, कलर, फॉर्म. ओके, आता ह्याचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. कार्ल लिनियस नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक क्लासिफिकेशनची सिस्टीम लिहिलेली आहे आणि ती कुठल्या बेसिसवरती आहे, तर आर्टिफिशियल क्लासिफिकेशन ह्या बेसिसवरती आहे. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये MCQsला क्वेश्चन विचारू शकतात, लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन डॅश. मग तुम्ही काय लिहायचं, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. ओके ओके, सो समोरच्या इमेजमध्ये लिनियस क्लासिफिकेशन सिस्टीम आहे. ह्या अशा पद्धतीने लिनियस यांनी क्लासिफिकेशन केलं होतं ॲनिमल्सचं. ओके, इथे आपल्याला एक्झाम्पल दिसतं आहे ह्युमन्सचं. ह्युमन्समध्ये कसं क्लासिफिकेशन झालं. सो आपल्याला डाऊन टू अप जायचं आहे. ओके, इमेजमध्ये खालून वरती जायचं आहे आपल्याला. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी कसं क्लासिफिकेशन केलं आहे बघा, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसीज. ओके, सो लिनियस यांनी काय केलं, एक्सटर्नल कॅरेक्टर्स बघितले, म्हणजेच मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. आता बघा, किंगडम कुठला आहे आपला, ह्युमन्सचा, ॲनिमल्स का, ऑर्गॅनिझम्स एबल टू मूव्ह ऑन देअर ओन, म्हणजेच काय, आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरू शकतो, अशा ऑर्गॅनिझम्सना काय म्हणतात, ॲनिमल्स. म्हणून त्याने आपल्याला काय केलं, किंगडम ॲनिमेलियामध्ये टाकलं. फायलम कॉर्डेटमध्ये आपण मोडतो का, कारण आपल्याकडे बॅकबोन आहे. क्लास मॅमल्समध्ये आपण मोडतो का, कारण आपल्याकडे कॉर्डेट आहे म्हणजेच बॅकबोन आहे, प्लस आपल्याकडे हेअर्स पण आहेत. ओके, असे ॲनिमल्स ज्यांना हेअर्स आहेत, फर आहे किंवा मिल्क ग्लँड्स आहेत किंवा जे रेस्पिरेशन लंग्सने करतात आणि ज्यांच्याकडे कॉर्डेट आहे म्हणजेच बॅकबोन आहे, अशा ॲनिमल्सना क्लास मॅमल्समध्ये टाकतात. ओके, ह्याच्यावरूनच आपल्या काय लक्षात येतं आहे की लिनियस यांनी काय केलं, एक्सटर्नल कॅरेक्टर्स बघितले, जसं की हेअर्स, बॅकबोन किंवा आपण इकडून तिकडून चालू शकतो का, इझिली समजणाऱ्या गोष्टी बघितल्या आणि त्याच्यावरून त्यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करून ही इमेज संपूर्ण रीड केलीत तर तुमच्या लक्षात येईल. ओके, सेकंड आहे नॅचरल क्लासिफिकेशन. नॅचरल क्लासिफिकेशन कशावरती बेस्ड आहे, तर इट इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट. ओके, आता ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट म्हणजे काय, तर जे आपल्याला समोर दिसतं आहे ती गोष्ट खरी आहे असं म्हणायचं. ओके, आपल्या मनाला काय वाटतं आहे हे बघायचं नाही आहे किंवा आपल्या मनाला काय पटतं आहे हे बघायचं नाही आहे, तर जे आपल्याला दिसतं आहे समोर किंवा जे खरं आहे ते बघितलं जातं आणि हे क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, आता इथे थोडक्यात मी तुम्हाला सांगू शकते, आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये एक्सटर्नल कॅरेक्टर्स बघितले जातात, फॉर एक्झाम्पल हेअर कलर, फॉर्म, हॅबिट्स वगैरे, आणि नॅचरलमध्ये इंटर्नल कॅरेक्टर्स बघितले जातात. ओके,
आता इंटरनल कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर त्या ऑर्गॅनिझमची ॲनाटॉमी काय आहे, म्हणजेच काय तर त्याच्या बॉडीच्या आतमध्ये ऑर्गन्स जे आहेत ते कसे आहेत किंवा त्याचे टिश्यूज कसे दिसतात, मायक्रोस्कोपखाली ह्या ऑर्गॅनिझमला बघितलं तर तो कसा दिसतो. ओके, म्हणजे जे आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही आहे, आपल्याला त्याच्या आतमध्ये जाऊन बघायला लागणार आहे. अशा गोष्टी स्टडी करून नॅचरल क्लासिफिकेशन लिहिलं गेलं आहे. ओके, सो ह्याचं एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सो बेंथम आणि हुकर ह्यांनीसुद्धा एक क्लासिफिकेशन सिस्टीम लिहिलेली आहे आणि ती कशाच्या बेसवर आहे, नॅचरल क्लासिफिकेशनवरती आहे. ओके, सो हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन डॅश क्लासिफिकेशन. मग तुम्ही काय लिहायचं, नॅचरल. ओके, सो समोरच्या इमेजमध्ये बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. आपल्याला इथे प्लांट किंगडमचा चार्ट दिसतो आहे. सो प्लांट किंगडम बेसिकली 2 डिव्हिजनमध्ये डिवाईड केलं आहे, क्रिप्टोगॅमिया अँड फेनेरोगॅमिया. हे तुम्ही 9thमध्ये शिकलात, ज्याला आपण क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स म्हणून शिकलो होतो. सो क्रिप्टोगॅम्स काय असतात, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, आणि फेनेरोगॅम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट. त्यानंतर फ्लॉवरिंग प्लांट्सचे पुन्हा त्यांनी 3 सब डिव्हिजन केलेले आहेत, डायकॉटिलिडॉन, जिम्नोस्पर्म अँड मोनोकॉटिलिडॉन. ओके, मी 9th स्टँडर्डप्रमाणे नावांचं प्रोनाऊन्सिएशन करते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, सो डायकॉटिलिडॉन म्हणजे काय, सपोज एखाद्या झाडाची सीड असेल आणि तिचे 2 भाग होत असतील तर त्याला आपण म्हणतो डायकॉटिलिडॉन. आणि मोनोकॉटिलिडॉन म्हणजे काय, तर एखादी सीड आहे आणि तिचे पार्ट होत नाही आहेत, ती एक अख्खी सीड आहे, फॉर एक्झाम्पल सुपारी. ओके, सो ते काय झाले, मोनोकॉटिलिडॉन. आणि जिम्नोस्पर्म म्हणजे काय, अशी सीड जिला कवर प्रेझेंट आहे, फॉर एक्झाम्पल मँगो सीड. ओके, सो व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित हा चार्ट रीड करा, तुमच्या प्रॉपर लक्षात होईल. सांगण्याचा हेतू काय आहे, तर याच्यामध्ये इंटरनल गोष्टींचा अभ्यास केला आहे, जसं की फ्लॉवर्स येतात की नाही, त्यानंतर सीड्स आहेत तर सीड्सना कॉटिलिडॉन्स किती आहेत, त्यानंतर सीडला कवर आहे की नाही, ह्या सगळ्या काय आहेत, इंटरनल गोष्टी आहेत. ओके, आपल्याला सहज बाहेरून बघायला मिळत नाही. सो धिस सिस्टीम इज बेस्ड ऑन नॅचरल क्लासिफिकेशन. अँड लास्ट इज फायलोजेनेटिक. आता जेनेटिक हा शब्द ऐकल्यावरतीच तुमच्या लक्षात येतं आहे की काहीतरी आपल्या एन्सिस्टरच्या रिलेटेड आहे, म्हणजेच जीन्स, ज्यांच्याकडून आपल्याला जीन्स येतात. ओके, आपल्या आधीच्या जनरेशनकडून आपल्याकडे जीन्स येतात, म्हणजेच इथे कशाचं रिलेशन असणार आहे, कॉमन एन्सिस्टर्सचं. ओके, सो दिस क्लासिफिकेशन सिस्टीम इज बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट्स. फॉर एक्झाम्पल, सपोज इथे मी एक ड्रॉइंग काढून दाखवते. सपोज हे 3 ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, आणि हे तिन्ही ऑर्गॅनिझम्स ह्या एका एन्सिस्टरकडून आलेले आहेत. ओके, सो हा काय झाला त्यांचा कॉमन एन्सिस्टर. ओके, कॉमन एन्सिस्टर झाला. सो ह्या बेसिसवरती, कॉमन एन्सिस्टरच्या बेसिसवरती फायलोजेनेटिक्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. याचं एक्झाम्पल आहे एंगलर अँड प्रँटल्स क्लासिफिकेशन. हे दोघांनीसुद्धा एक क्लासिफिकेशन सिस्टीम लिहिली आहे आणि ती कशाच्या बेसवरती आहे, फायलोजेनेटिक्सच्या बेसवरती. ओके, सो समोर दिलेल्या इमेजमध्ये एंगलर अँड प्रँटल यांचं क्लासिफिकेशन सिस्टीम आहे. आता याच्यामध्ये त्यांनी प्लांट किंगडमचं क्लासिफिकेशन केलं आहे. सो आता एंगलर आणि प्रँटल यांनी काय केलं, तर एक कॉमन एन्सिस्टर बघितला. ओके, प्लांट किंगडमचा एन्सिस्टर ऑफकोर्स प्लांटच असणार आहे आणि ॲनिमल किंगडमचा एन्सिस्टर ऑफकोर्स ॲनिमल असणार आहे. सो त्यांनी काय केलं, एक एन्सिस्टर घेतला आणि त्याला नाव काय दिलं, स्पर्मॅटोफायटा, किंवा त्याला दुसरं नाव आहे एम्ब्रिओफायटा. आणि त्या एन्सिस्टरमध्ये पुन्हा त्यांनी सब डिव्हिजन केलेले आहेत, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. अँड देन एंजिओस्पर्ममध्ये त्यांनी मोनोकॉट, डायकॉट करून असं त्यांनी ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. याचाच अर्थ काय, तर कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट याचा उपयोग करून, म्हणजेच एक कॉमन एन्सिस्टर बघितले गेले आणि त्याच्या बेसवरती हे क्लासिफिकेशन करण्यात आलं. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.